सोलापुरातील नामांकित सर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे सोलापुरासह अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे। त्याच दरम्यान शहरात अजून एक मन हेलावणारी घटना समोर आलेली आहे। विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधील एका चिमुकलीला बाहेरील अनोळखी माणसाने दगड मारल्याने त्यात या चिमुकलीचा मृत्यू झालाय। विजयपूर ते रायचूर पॅसेंजरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पॅसेंजर रेल्वे गाडीत बसलेल्या चिमुकलीला दगड लागल्याने तिचा मृत्यू झाला। टेकेकर वाडीच्या अलीकडे काही किलोमीटर अंतरावर ही गंभीर आणि हृदयद्रावक घटना घडली। आरोही अजित कांगले असं 5 वर्षीय मृत झालेल्या मुलीचं नाव आहे। चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। आपल्या पोटच्या लेकीचा मृतदेह जेव्हा बाहेर आणला तेव्हा आई, वडील, बहीण आणि आजोबा आणि कुटुंबाचे इतर सदस्य होते त्यांचा अक्षरशः काळीज चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला। आरोहीचे वडील रडत रडत बोलत होते की ती मला ए पप्पा म्हणाली, माझा जीव गेला असता चालला असतं। पण हा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांच्या आणि डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी देखील आले। आरोहीच्या काकांनी म्हणजेच अजित कांगले यांच्या लहान भावाने घटनेबाबत माहिती दिली। ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। गेल्या अनेक वर्षापासून सर्व कुटुंब तथा सर्वजण परंपरेनुसार आम्ही एप्रिल महिन्यात लच्चन यात्रा महोत्सव असतो त्या यात्रेदरम्यान आम्ही 2 दिवसाआधी जात असतो आणि तिथे गेल्यावर 1 दिवस मुक्काम करतो। आम्ही सोलापूरला परतत असताना टिकेकर वाडी स्टेशनच्या अगोदर 3 ते 4 किलोमीटर पाठीमागे डावीकडून भरधाव वेगाने एक दगड आला आणि तो दगड माझ्या भावाच्या मुलीच्या डोक्याला लागला। दगड लागल्यानंतर रक्त प्रचंड प्रमाणात वाहत होतं। माझ्या मोठ्या भावाने डोक्याला हात लावला आणि रेल्वेतून उतरून रघुजी रुग्णालयात आणलं आणि तिथे तिला मृत घोषित केलं।